नमस्कार. माझ्या ज्योती गोसावी नावाच्या धार्मिक आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता आपण पाहत आहोत श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 22. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गोरक्ष जालंधर चरपटाश्च अडभंग कानीपमचिंद्राद्या चौरंगी रेवा नकभर्तृसंज्ञा भूम्या बभुवनं नवनाथ सिद्धहा. श्री गणेशाय नमः. जय जय आजी कमलकांता कमलनाभा कमलोद्भव पिता कमलपत्राक्षा दुःखहार्ता पुढे ग्रंथ रसाळ बोलवी. भक्तिसार ग्रंथ हा रत्न बोलवी श्रोत्या कारण. मागिले अध्यायी गोरक्षनंदन मचिंद्रा घेऊनी गेला असे. नेला तरी किलोत्तळा बुडाली असे शोकाब्दी जळा. ते उपरीचे वसू तरणी आगळा काढावया पातला. स्थावर बोधाची बांधुनी सांगडी शोकाब्दीत घातली उडी. शब्दार्थी मारुनी बुडी धैर्य कासे धरले. धरल्यावरी बाहेर काढुनी म्हणे मायवो सावधानी. शोकसांडी अशाश्वत गहनी शाश्वत काही नसेची. पाहतेपणी जे जे दृश्य तेथे आभासपणी पावे नाश. तू शोक करशी शब्द प्राप्तीस श्लाघ्य तू ते लागेना. तू कोठील मचिंद्र कोण स्वर्गभूमीचा झाला संगम. योग्य तितका भोग काम करुणी गेला जननीये. तू अससी स्वर्गवासिनी मच्छिंद्र स्तविला जन्मोनी. परिप्रारब्धे सहजयोगे करुणी गाठी पडली उभयता. पडली परी मच्छिंद्रनाथ स्मरून गेला आपले हित. तू आपले स्वहित निश्चित सांभाळ की जननीये. तू झालीस पदच्युत तरी ते सांभाळी निश्चित. आता मानुनी व्यक्त होऊनी चाल जननीये. तू पातली सिंहलद्वीप मग मच्छिंद्र योगे स्थावर कंदर्प. पूर्ण होईल शुद्ध संकल्प मच्छिंद्र दृष्टी पाहुनिया. 12 वर्षे झाली या पूर्ण तू ते भेटवीन मच्छिंद्र नंदन. मीनानाथादी तपोगण गोरक्ष दृष्टी पाहशील तू. म्हणशील यावया मच्छिंद्र नंदन काय पडेल त्या कारण. सिंहलद्वीपी पाकशासन महामख आरंभील. तेव्हा विष्णू विरंची रुद्र तया स्थानी येती भद्र. सकळ देवादी मित्रचंद्र एका ठाई मिळतील. तव ते नवनाथादी प्रतापवंत ऐक्य करील शचीनाथ. गहिनी गोपीचंद भरतरी सहित एका ठाई मिळतील. तरी आता व्यर्थ शोकसांडी प्रांजळ करी चित्त. विमानारूढ होऊन त्वरित सिंहलद्वीपी चालकी. ऐसे ऐकून मैनाकिनी महाराजा शश्वर प्राज्ञी. 12 वर्षे मच्छिंद्र नयनी दाविन ऐसे म्हणतासा. तरी मखमंडप पाकशासन करो अथवा न करो पूर्ण. जरी मज दावाल मम नंदन तरी मज भाष्य द्यावी की. भाष्य दिदल्या अंतरपुटी विश्वास रत्नारक्षिण पोटी. मग हे शोक दरिद्र पाठी चित्त सांडील महाराजा. ऐसे बोलता मैनाकिनी शश्वर हास्य करी आननी. मग करतल भाष्य देऊनी संतुष्ट केले सुनेते. त्यावरी बोले किलोत्तळा नेता माते स्वर्ग मंडळा. वरी नृपपाणी या स्थळा कोणा लागी स्थापावे. एरू म्हणे ऐक वचन सवे सेवेती आहेत क्रियावान. दैर्भामा उत्तनामाने राज्यती ते ओपिका. मग अवश्य म्हणे मैनाकिनी दैर्भामा राज्यासनी. बैसविली अभिषेक करुनी राज्यपदी ते दवा. राज्य ओपुनी दैर्भामा मिळाली झाली विमान संगमा. परिसकळ देशीच्या शैल्यारामा शोकाकुळ झाल्या की. म्हणती मायो शुभाननी तुम्ही जाता आम्हास टाकुनी. आम्हा पाडसाची हरिणी दयाळ मायासशी तू. असो ऐशा बहुधा शक्ती शैल्या शोकाकुलित होती. मग तितक्या समजावून युक्ती विमान यानी आरुढली. दैर्भामेसी नीती प्रकार सांगुनी युक्ती समग्र. यथा समान प्रजेचा भार सांभाळी का साधनीये. जेथील तेथे हित फार तैसे केले गोचर. मग विमाने आपण सशूर स्वर्गमार्गे गमताती. असो विमान पावे द्वीपाप्रती मग स्थापिली ते युवती.
मग तो उपरीचर सहज गती आपल्या स्थानापै गेला. जैसे दिन खेळे मेळे चरू जाती पक्षी कुळे आणि होता सायंकाळे आपल्या स्थानासे वेती त्याची नाय उपरी दक्षे आणली किलोत्तळा पद्मिनी प्रत्यक्ष शापमोचन सायंकाळास स्थाना पावली आपुल्या की अब्दीचे अपार जीवन व्यापी महिते मच्छमुखाने परी ते पुन्हा सरिता ओघाने ठाईचे ठाई जातसे त्याची न्याय स्नुषा शशूर पावते झाले स्वस्थानावर परितई इकडे नाथ मच्छिंद्र गौडबंगाली पातले. अध्यायाच्या सुरुवातीला विष्णूचं हे केलेलं आहे, महती विष्णूला नमन केलेलं आहे आणि माझा हा ग्रंथ पुढे तू रसाळ चालव अशी विनंती केलेली आहे. आता मागील अध्यायाचं अनुसंधान जर आपण पाहिलं तर गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथाला तिथून घेऊन गेले. त्यानंतर ती किलोत्तळा उर्फ मैनाकिनी शोकसमुद्रात बुडाली आणि ती अतिशय शोक करत असताना ज्याने तिला शाप दिला होता, मुळात ती सिंहलदीपीची स्वर्गस्थ कन्यका ती पृथ्वीवर शापाने आली होती आणि ते मच्छिंद्राचेच वडील होते उपरीचे वसू. ते विमान घेऊन आले. तिची समजूत काढली, बाई ग या पृथ्वीवरती काय सत्य आहे, सगळे आभास आहेत. कोण मच्छिंद्र, कोण तू, तुमचा भूमी आणि स्वर्गाचा संगम झाला कसा मुळात, तर तुला जेवढं गरज आहे तेवढं तुला भोग दिला त्यांनी आणि तो गेला. तर ते म्हणजे मला गदिमांची पण इथे ते उपमा आठवते. 2 ओंडक्यांची होते सागरात भेट एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. तसं सांगितलं की तू तुझ्या स्वर्गातून पदोच्युत झालेली आहेस, खरी तू सिंहलद्वीपीची राजकन्या आहे. तू सोड तुझं सगळं आणि तू आता माझ्याबरोबर ते विमानामध्ये बस. तरी पण तिचं काय ते शोक आवरत नव्हता तिला. मग त्याने तिला सांगितलं की 12 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मी तुझी मच्छिंद्राच्या मुलाशी म्हणजे मीनानाथाशी गाठ पडून देईल, तेव्हा तुला सगळेच भेटतील, सगळे नाथ भेटतील. ती म्हणे कसं काय, का भेटतील, तर म्हणे ह्या सिंहलद्वीपामध्ये इंद्र एक मोठा मख म्हणजे यज्ञ, एक महामख मोठा यज्ञ आरंभ करेल. त्याला सगळे विष्णू ब्रह्मा शंकर हे सगळे येतील, सगळे देव येतील, इंद्र चंद्र वरुण, आणि अशा वेळी मग ते नवनाथ देखील तिथं येतील आणि त्यावेळी तुझी आणि त्यांची गाठ पडेल. मग ती म्हणाली असं नाही, मला वचन द्या, तो इंद्र तिकडे यज्ञ करो नाही तर न करो, मला तुम्ही वचन द्या की 12 वर्षांनी माझा मुलगा मला भेटेल. मग त्यांनी तिच्या हातावरती हात ठेवून वचन दिलं आणि सांगितलं की आता चल या विमानामध्ये बस, तू सिंहलद्वीपीची राजकन्या आहेस, तुला मी तिकडे सोडून येतो. मग तिने विचारलं की आता ह्या राज्याची व्यवस्था काय लावू, इथं मी कोणाला नेमू, तर म्हणे दैरभामा नावाची एक सुंदर इथं स्त्री आहे की जी राज्यासाठी योग्य आहे, म्हणजे शूर आहे, सगळं आहे तिच्याकडे, तिला तो अभिषेक करून राज्यावरती बसव. मग तिला अभिषेक केला. तिला तिने थोडं बोध केला, म्हणजे कसा राज्यकारभार केला पाहिजे, योग्य ठिकाणी कसं काय वागलं पाहिजे, ज्याचं त्याला काय कसं दिलं पाहिजे, न्याय कसा केला पाहिजे, हे सगळं सांगितलं आणि विमानामध्ये सासऱ्यासमवेत बसले. तेव्हा बाकीच्या स्त्रिया खूप शोकाकुल झाल्या की बाई ग तू आम्हाला आईसारखं सांभाळलंस, तू आता आम्हाला का सोडून चाललीस, असं म्हणून त्या रडू लागल्या. तिनं सगळ्यांना जवळ घेतलं, त्यांची समजूत काढली आणि विमानारूढ होऊन आपल्या सासऱ्यासमवेत ती चालली. मग तिला त्यांनी सिंहलद्वीपीला सोडलं आणि ते आपल्या स्थानी निघून गेले. म्हणजे ज्या पद्धतीने पक्षी सकाळी जातात चारा चरायला, संध्याकाळी आपल्या वृक्षावर पुन्हा येतात, तसंच ते तिला सोडलेलं आहे आणि ते पण आपल्या जागी गेलेले आहेत. किंवा ते माशानं सगळं पाणी उडवलं मत्स्य अवतारामध्ये आपल्या शेपटीने आणि समुद्र सगळा रिता केला, पण पुन्हा ठाई ठाई त्या नद्यांनी कसं तो समुद्र भरून टाकलेला आहे, तसं ही गोष्ट आहे. आणि इकडे हे आपापल्या जागी गेले आणि इकडे मच्छिंद्रनाथ गौड बंगाल देशामध्ये पुन्हा आले. मीनानाथ स्कंदी वाहून मार्गावरी करती गमन, तो शैल्य देश सीमा उल्लंघून गौड बंगाली पातले. मार्गी लागता ग्राम कोणी, त्या ग्रामात संचरोणी, गोरक्ष भिक्षा आणि मागुनी, उदरापुरती तिघांच्या. ऐसे परी निर्वापण मार्गी करता ती गमन, ते कौल बंगाला सांडून गौड बंगाली पातले. मार्गी चालता सहस्थिती, तो कानिफा पूर्वी भेटला तया प्रती, तेथे पातल्या त्रिवर्ग मूर्ती, गमन करता मार्गाते. तेथे येताची गोरक्ष जेठी, स्मरण झाले तयाचे पोटी, की अच्युत वृक्षापुटी कानिफाची भेटी झाली असे. झाली परी हे उत्तम स्थान, महायशस्वी पुण्यवान,
माते दाविले श्री गुरुचे चरण, जैसे चुकल्या वत्सासी. प्रत्यक्ष माझी मच्छिंद्र राणी गेली होती आधी पट्टणी. मी पाडस रानो राणी निळया वाणी लागत असे. की मज वत्साची माऊली सहज राणी चरावया गेली. शल्ल्या व्याघ्रे आव्हाटिली ती भेटविली रायाने. मग स्कंदी होता नाथ मीन तया लागी मही ठेवून. दडपायी केले नमन नेत्री अश्रू लोटले. ते पाहुणी मच्छिंद्रनाथ बोलता झाला गोरक्षा ते. मने बाळा अश्रुपात निज चक्षुषी का आले. ते ऐकता मच्छिंद्रनंदन मग सकळ दुःखाचे मंडन. ते गोरक्ष चित्ती प्रविष्ट होऊन नेत्री नीर अपार लोटले. सांगू जाता मुखाने तो कंठा आला भरून. मग क्षण एक स्थानी बैसून स्थिर चित्त पै केले. जैसे आकाशी अभ्र दाटता पुन्हा निर्मळ होय तत्वता. तैसे दुःख मोह चिंता टाकून निर्मळ पै केले. मग बद्रिकाश्रमापासून कथन दुःख वृत्ती अति गहन. कानिफा भेटीपर्यंत वधून ठाव यशस्वी म्हणतसे. याची ठाई कानिफा भेटी झाली माते कृपा जेटी. तुमची शुद्धी तद्वाळ वागवटी येथेची लादली महाराजा. तरी हे स्थान पुण्यवान तुमचे दाविले मजचरण. तरी आता हे स्थान धनवंत पूर्ण चुकले धन मज दिदले. दुःख सरिते प्रवाहे वेष्टी बुडता वाचविले देऊनी पृष्टी. की दुःख व्याघ्राच्या आसडुनी होटी माये भेटी केली असे. की तुमचा वियोग प्रळयानळ त्यात मी पडलो होतो बाळ. परी जागा नोय हा घन शीतल माते झाला महाराजा. की का तुमचा वियोग कृतांत पाश लागला होता मम कंठास. परी जागा नोय हा सुधारस मज भेटला महाराजा. ऐसे मोडणे वारंवार नेत्री लोटती अश्रुपूर. परम कनवाळू नाथ मच्छिंद्र हृदयी धरले गोरक्षा. मुख करू वाळूनी आपुले हसते सत्शिष्याचे अश्रू पुसिले. मनात म्हणे हा भाग्यवंत गुरु भक्त एकची हा. मग गोरक्षाचे समाधान करून या मच्छिंद्रनंदन. मग मीननाथाकडे घेऊन उठवत्सा म्हणतसे. पुढे मार्गी करता गमन जालिंदराचे वर्तमान. सांगता झाला गोरक्षनंदन श्री मच्छिंद्रा कारणे. गौडबंगाल हेला पट्टण तुमचे गुरु जालिंदर पूर्ण. नाथपंथी हा अनुग्रह कारण श्री दत्ताचा मिरवितसे. तो महाराज योगभ्रष्ट पावला आहे महाकष्ट. गोपीचंदे करुणे अनिष्ट महिर्गती घातला. मुळापासून सकळ कथन मच्छिंद्रा केले निवेदन. परिनाथ मच्छिंद्र ते ऐकून परमचित्ती क्षोमला. म्हणे आयसा राजा आहे नष्ट तरी आता करीन त्याचे तळपट. नगरी पालथी घालीन सुगट मही पालथा मिरविंतो. ऐसे बोलोनी विक्षेप चित्ती पुढे मागे परमगती. एक दोन मुक्काम साधिती क्षिती हेला पट्टणी पातले. ग्रामानिकट ग्रामस्थ भेटती त्याते वृत्तांत विचारित जाती. ते म्हणती कानिफा येऊन क्षिती मुक्त केले जालिंदरा. राया गोपीचंदा अनुग्रह देऊनी जगी मिरविला अमरपणी. तेने गुरुदक्षिणा घेऊनी तपा लागी तो गेला. राया मुक्तचंदा स्थापून राज्यपदी राज्यासन. देऊनी अग्निनंदन तोही गेला षणमासात. सकळ कळा मुळीहुनी मच्छिंद्राची सांगितली ग्रामस्थानी. ते मच्छिंद्रा ते पडता श्रवणी शांतपणी मिरविला. इकडे मच्छिंद्रनाथ गौड बंगाली पाटले खांद्यावरती मीनानाथाला घेऊन गोरक्षनाथ आणि दोघे चालले होते. मग कुठे एखादं गाव दिसलं तिघांपुरती भिक्षा मागायची. पोटापुरतं खायचं तिथे वास करायचा. परत पुढच्या गावी चालायचं. असं करता करता ते कौल बंगाल सांडून गौड बंगालात चालले. तर राज्यात मध्ये चालता चालता ती जागा दिसली की जिथं ह्या वृक्षाखाली त्यांना कानिफाची भेट झाली होती. आणि कानिफाने सांगितले तुमचा गुरु तिकडं कसा आहे. आणि म्हणून मग तर मी गेलो आणि मला गुरुचं दर्शन झालं आणि माझ्या गुरुचे चरण मला दिसले. त्या आठवणीने त्याला भरून आलं गोरक्षाला. आणि मीनानाथाला खाली जमिनीवर ठेवून ते दुःखाग्नी एकदम रडू लागले. मग त्याला मच्छिंद्राने जवळ घेतलं. बाळा काय झालं, काय रडतोस. तर म्हणे ही जागा खूप चांगली आहे. ह्याच जागेवरती मला कानिफा भेटला आणि कानिफाने मला हे दिलं तुमचं. मग तुम्ही कुठे आहात ते सांगितलं आणि मी तुमच्या विरहाने अक्षरशः कुठे कुठे फिरत होतो वेड्यासारखा. जसं काय एखादी गाय वत्साला टाकून रानात चरावयाला गेली आणि व्याघ्राने तिला खाऊन टाकली तिकडच्या तिकडं. तसा माझ्या जीवाला वाटत होतं किंवा एखादं धन पूर्ण हरवलं. आणि मग असं मी म्हणे करत होतो आणि त्यात मला मग तुमचं दर्शन झालं.
म्हणे चल बाळा मोह चिंता टाक म्हणे, आता भेटलोय मी तुला, जवळ घेऊन सांगितलं. मग त्याने त्याला गोरक्षनाथाने बद्रीच्या तपापासून पुढचं सगळं सांगितलं की इथं गोरक्षनाथ भेटले, इथं असं झालं, तुमचा वियोग आहे, पण हा कानिफा म्हणजे माझ्यासाठी शीतळघन झालेला आहे. मग अग्नी लागला होता तुमच्या वियोगाचा, पण कानिफान तो विझवला. आणि असं सगळ्या उपमा आहेत बऱ्याच. आणि मग शेवटी ते म्हणे चल आपण पुढं जाऊया. मग मार्गी गमन करता करता गौडबंगाला आलं, ह्याला पट्टण गाव आलं. मग ते जालिंदराचं वर्तमान आठवलं गोरक्षाला, की त्याने तो बघितला होता ना जालिंदराला घोड्याच्या लिदेच्या आतमध्ये पुरलेला, आणि तिथं ते अस्त्र लावलं होतं त्याने जालिंदराने, तर ते लिद अशी वरच्यावर हलते, खाली बरोबर ते मांडी घालून आसनात बसले होते. त्यांचा शब्द झाला. मग याने आपल्या गुरुबद्दल सांगितलं नाही, कानिफाला त्यांनी आपल्या गुरुबद्दल सांगितलं, आणि असं करून दोघांनी आपापले गुरु मुक्त केले किंवा गुरूंना सोडवून घेऊन गेले बरोबर. तर ती गोष्ट पूर्ण यांना पुढची माहीत नाही ना. तर मच्छिंद्राला खूप राग आला. म्हणे मी या राजाचं भ्रष्टच करून टाकतो, याचं तळपटच करतो, याचं राज्याचं वाटोळच करतो. म्हणे असं गुरुशी वागले काय? तुमचे गुरु म्हणे जालिंदर आहे तुमचा गुरु, तो इथे राहतो. मग हे लोक आले ह्याला पट्टणला. मग तिथल्या ग्रामस्थांना विचारलं, तेव्हा त्यांना उरलेली पुढची हकीकत कळली की कानिफा नाथ आला, त्याने आपल्या गुरुला तिथून बाहेर काढलं. मग गोपीचंदाला पायावर घातलं. मग गोपीचंदाला त्यांनी गुरुदक्षिणा दिली, म्हणजे दीक्षा दिली, गुरुदक्षिणा नाही दीक्षा दिली गुरुनी. आणि म्हणजे आता पाठवलं तपासाठी. आता गोपीचंद एवढं सगळं राज्य टाकून तपाला गेलेला आहे, आणि त्याचा मुलगा जो आहे सध्या मुक्तचंद नावाचा, तो या राज्यावरती बसलेला आहे. मग असं ऐकल्यावरती मच्छिंद्राचं मन शांत झालं. जैसी प्रळयान नळावरती घनवृष्टीची होय व्यक्ती, मग सकळा उबाळा पाहुणे अति अदृश्य होय पावक तो, की साधक पातला असता की श्री गुरुचा संसर्ग होताची सिद्धकाची व्यथा नासून जाय ते क्षणी, की तमडी साळ दाटल्या आवनी उदय होताची वासरमणी, मग सकळ तम नाश पाहुणी दिशा मिरविली उजळल्या, तन्याय मच्छिंद्र संताप ग्रामस्थ बोलता झाला लोप, शांतीवरुणी मोह कंदर्प चित्ता माझी द्रवलासे. यापर तो मच्छिंद्रनंदन ग्रामस्था विचारी मुख्यत्वे करून, अधिकारी राज्य निपुण कोण आहे प्राज्ञिक येते, यरी म्हणती योगद्रुमा ज्येष्ठ कर्णिका राज्य उगमा, मैनावती शुभानना प्राज्ञिकवंत मिरभितसे. त्या मातेने अर्थ धरून पुत्र मिरविलाजी अमरपणे, तुष्ट करुणी जालिंदर मन अमर झाली आपणही. ऐसे बोलता ग्रामस्थ युक्ती मनात म्हणे मच्छिंद्र यती, ऐसी प्राज्ञिका आहे सती भेटी घ्यावी ती याची. ऐसे धृती चित्ती कल्पून चालते झाले त्रिवर्गजन, ग्रामद्वारा शीघ्र येऊन द्वाररक्षका सांगती, म्हणती जालिंदर जो प्रज्ञावंत तयाचा सहोदर मच्छिंद्रनाथ, ग्रामद्वारी आहे तिष्ठत जाऊन सांगा सतीशी. अहो अहो द्वारपाळ सांगा चला उतावेळ, मैनावती लक्षण सकळ वृत्तांत ती येते निवेदावा. ऐसे द्वारपाळ ऐकून मच्छिंद्रा करते झाले नमन, म्हणती महाराज आज्ञाप्रमाणे श्रुत करू सतीसी. म्हणती महाराज मच्छिंद्र जती जालंधर सहोदर म्हणवितो क्षिती, तो येऊन ग्रामद्वारापती तिष्ठता आहे महाराजा. ऐसे ऐकून मैनावती म्हणे कैसी वृत्ती कैसी स्थिती, कैसी आहे भूषण व्यक्ती, अभ्यास न अभ्यास दीक्षेते. एरी म्हणे जी महाराजा कनक कांती तेजपुंजा, बालार्क किरणी विजय ध्वजा आम्हा लागी दिसतसे. माय हो आम्हा दिसतो ऐसा, की पावला योनी संभवसा अयोनी संभवसा, अवतार दीक्षे स्वर्गवासा करल जना वाटतसे. शैली कंथा लेऊनी भूषण शिंगे सारंगी समागम, कुबडे फावडी करी कवळून उभाद्वारी तो असतसे. आणिक एक सत्शिष्य त्यासी संग्रही आहे सुखसेवेसी, पर तो शिष्य समान अभ्यासी आम्हा लागी भासतसे. धृती वृत्ती दीक्षे लागून ज्ञान वैराग्य स्वरूपवान, आम्हा लागी समसमान गुरु शिष्य वाटती. त्याच रीती स्वरूप अपार तानुले असे एक किशोर, परित्रिवर्ग स्वरूप सागर नक्षत्र मणी भासती. ऐसे सांगता द्वाररक्षक मंत्री पाचारीला प्रत्योदक, स्वये घेऊन सुखासन कटक सामोरी युवती जातसे. कटकास वेदारी येऊन वंदिती झाली मच्छिंद्रनंदन, मग त्रिवर्गाते सुखासन ओपुनी नेतसे मंदिरा. नेताची मंदिरा राजभुवनी
भावे बैसविला कनकासनी षोडशोपचारे पूजनी मुनी नम्रवाणी गौरविले. हे महाराजा तपसविता कोणाकडून येणे झाले आता, आम्हा आळशावरी सरिता प्रेमांबू लोटतसे. की दारिद्र्याचे द्रव्यहरण करू मांदूस धावली आपण, की चित्ताबोधी अंतःकरण बुडता धावे चिंतामणे. की मृत्यूसमयी हस्तपादास ओढता परम दुःख क्लेशास, ते पाहुनी अमर पियुष धाव घेत कृपेने. की तृषा संकटी प्राण तो गंगा ओघा आला धावून, की हृदय पेटला जठराग्न पयोब्धी तो पातला. तन्याय अभाग्य भागी येथे पातले तर तुम्ही जोगी, परी कोणाच्या वचन प्रसंगी आम्हा दर्शवा महाराजा. येरी म्हणे व माते ऐक, उपरीचर वसू माझा जनक. मच्छदेही देहादिक आम्हा लागी मिरवितसे. या परी श्री गुरु ज्ञानदृष्टी तो अनुसया सुत शुक्तिके पोटी, तेने कवडुनी मवळी मुष्टी वर्धपात्री मिरविला. माझा अनुग्रह प्राप्त झाला त्यावरी श्री जालिंदराला, प्राप्त होणे वैराग्याला भुषवी तसे जननीय. धाकटा बंधू गुरुभक्त मदविराजला जालिंदरनाथ, परियाग्रामी पापी अवस्थेत पावला ते ऐकेले. मुन्नी उग्रता धरुणी पोटी लंगिता आलो मही पाटी, परी उत्तम संग्रह ग्रामजेठी समस्त आणि सांगितले. तेणे करुणी कोप कंदर्प झाला जननी सर्व लोप, तरी तू धन्य ज्ञानदीप महीवरी आसशी हो. आपल्या हितासी ग्रही आणून शेवटी परम प्रज्ञे करून, तुवा मिळविला स्वानंद घन धन्य धन्य आसशी तू. धन्य धन्य मही ऐक निवटुनी पूर्वज पातक दोंदिक, सनातपणाची घेऊनी भाक स्वर्गवासा मिरविशी. तरी तारक लोक 42 कुळा झाली सभवाब्दी सरसा, की भगीरथ कूप पितृ उद्देशा मिरविला से त्रिभुवनी. की विनतीचे दासेपण गोरडे साठविले पियुष देऊन, तेवी तू कुळात सकळा कारण तारक झालीस सर्व काळी. जालिंदरनाथांची पूर्वीची अवस्था ऐकून मच्छिंद्रनाथ कोपले होते, परंतु जेव्हा त्या हेलापट्टणी राज्यात आले आणि प्रजेनं सांगितली सगळी पुढची कथा, त्यानंतर त्यांचा कोपाग्नी शांत झाला. जसं एखादा वडवानळ पेटलाय आणि त्याच्यावरती पाऊस पडल्यावरती शांत होतो, तसं होतं. किंवा एखादा शिष्य आजारी पडलाय किंवा त्याला बरं नाही, पण गुरु आले की गुरु समोर आले की साधकाची व्यथा जाते, तसं झालं. मग म्हणे आपण त्या गावामध्ये जाऊया. तिथं विचारलं की तर प्राज्ञिक कोण आहे. प्राज्ञिक म्हणजे असं विद्वान चतुर शहाणं असं कोण आहे इथं. मग त्याने सांगितलं की मूळ मैनावती जी आहे गोपीचंदाची आई राजमाता, ती खरी प्राज्ञिक आहे. तिनं जालिंदराला म्हणजे तुष्ट केलं, त्यांना संतुष्ट करून आपल्या मुलाला पण अमर केलं आणि स्वतः पण अमर झालेली आहे. मग त्यांना वाटलं की आपण तिची भेटी घ्यावी. मग त्यांनी रक्षकांना सांगितलं की जाऊन सांगा की तुमच्या गुरु जालिंदरनाथांचा मोठा भाऊ मी आलेलो आहे, दरवाजामध्ये उभा आहे, भेटीला आलो आहे. मग ते गेले द्वारपाल धावत आणि सांगितलं. मग तिने विचारलं ते कसे आहेत, त्याचं लक्षण काय आहे, ते कसे बोलतात. द्वारपालाने सांगितलं की ते दिसायला जसे काय बालसूर्य आहेत तसे तेजस्वी तेजपुंज आहेत. असं तुमचे जसे गुरु होते तसंच सगळं कंथा शैली कानी चिमटे सगळं हे लावलेलं आहे. जसं काय वाटतं की हे अयोनी संभव आहेत. आणि ते दोघं आहेत ते सोबत गुरु आहे, सेवा करायला एक सेवेकरी शिष्य आहे आणि एक अजून छोटा जती आहे बालजती. पण सगळे सारखे दिसतात, समान दिसतात. गुरु आणि शिष्य एकाच योग्यतेचे आम्हाला वाटतात. मग मैनावतीने आपल्या प्रधानाला पाठवलं आणि काही राजस्त्रिया पाठवल्या आणि त्यांना वंदन करून असं घेऊन आले राजवाड्यामध्ये. मग बसवलं. मग मैनावतीने पायाला लागले मैनावती आणि म्हणाले बाबा कसं काय, एखाद्याला खूप तहान लागली अशा गंगा स्वतः त्याकडे धावत आली, एखाद्याला भूक लागली तेव्हा क्षीरसागर त्या समोर आला, तसं तुम्ही माझ्या इथे आलात म्हणे. तर मला खूप आनंद झाला आहे, पण तुम्ही कसे काय आला, तुमचं कहाणी सांगा. मग त्याने सांगितलं की उपरीचर वसू माझा जनक आहे आणि मी एका मत्स्याच्या पोटामध्ये माझा जन्म घेतलेला आहे. आणि तसाच म्हणे अनुसूया सूत आहे, हा माझा जो ज्येष्ठ सौद आहे ते अनुसूया सूत आहे, त्याचा जन्म शिंपल्यामध्ये झालेला आहे. आणि मग तो अग्नी जसं आपल्या मुष्टीमध्ये कवळून म्हणे वरपात्री मिरवला, तर असं ते माझा ज्येष्ठ सहोदर आहे तो अग्नीला प्राप्त झाला. मग अग्नीने तो राजाच्या ठिकाणी टाकला. ती सगळी मागची कथा सांगून
सांगितलं. आम्हाला असं ऐकलं होतं आम्ही की जालिंदर या राज्यामध्ये पापी अवस्थेमध्ये आहे बिचारा, परंतु नंतर तुमच्या सगळ्या ग्रामस्थांनी सांगितल्यामुळं माझा कोप शांत झाला आहे. आणि तू माऊली धन्य आहेस की तू स्वतःला पण तू हे केलं, सामर केलं किंवा या सगळ्या जन्ममरणाच्या भोगातून सुटका करून घेतलीस. इतकंच काय तर तू तुझ्या मुलाला पण याच्यातून सोडवलं. तर तू माऊली हुशार आहेस. तू आपल्या 42 कुळ्या उद्धरल्या आहेस आणि तू सगळ्यांची तारक झाली आहेस. जसं गरुडानं आईला दास्यपणातून सोडवलं अमृत आणून, आणखीन जसं भगीरथाने आपल्या पितरांचं हे केलं, काय गंगाखाली आणले आणि सगळ्यांचा उद्धार केला, तद्वत तू आपल्या 42 कुळांना उद्धार केलेला आहेस. ऐसे नाथ बोलता युक्ती चरणी माता ठेवी सती, म्हणे महाराजा कृपामूर्ती सदैव केले तुम्हीच. तुमच्या दृष्टीचा सहज झळकू कृपा मात्र वरिला मशकू, मज प्रज्ञे मोह षटकू मिरविला हे महाराजा. आहा तुमचे पडिपाडे नयती कल्पतरू झाडे, परिवासने समान कोडे बरे वाईट बिरवितसे. तैसे तुमची नवे स्थिती साधक कल्याण मिरवी मती, की परिस देता समान गती बरे वाईट मिरवितसे. परिलोहाचे करी कनक परिस्वदीक्षेची न तुटे भीक, तेवी तुम्ही नव्हेत साधक आपुले समान करता की. ऐशी उद्धार पूर्ण कोटी तुम्ही मिरविता मैपटी, महिपाठी उदार तरी समता होटी मेघ अपूर वाटतसे. मेघ उदार म्हणती लोक परितो अपूर ओसरे उदक, तस्मात तुमच्या उदारे दोन दिग समता पदासी मिरवेना. तरी तुमची वर्णिता स्तुती अपूर्ण असे माझी मती, ऐसे म्हणून मैनावती चरणी माथा ठेवितसे. मग आसन वसन भूषणासहित अन्नपानादी अन्य पदार्थ सिद्ध करुणी मनोरथ तुष्ट करीत नाथासी. 3 रात्री वस्ती करून सर्व आशीर्वाद देऊन, मग निघता झाला मच्छिंद्रनंदन गोरक्षनाथादी करोनिया. सकळ कटकासहित बोळवू लागला चंद्रमुक्त, मैनावती आणि ग्रामस्थ एक कोस बोळविती. सकळ चरणावरी ठेवून माता परतते झाले बोळविले नाथा. मग आपले सदनी येऊन तत्वता धन्यनाथ म्हणतात. एरीकडे मच्छिंद्रनाथ त्रिवर्गादी गमन करीत, ग्रामोग्राम मुक्काम साधित जगन्नाथी पातले. गोरक्षनाथांचं वचन ऐकल्यानंतर मैनावतीने त्यांच्या पायावर डोकं ठेवलं आणि म्हणाली, महाराज हे तुमच्यामुळं झालंय. तुम्हीच मला सनात केलं आणि तुम्हीच मला अमर केलेलं आहे. तर तुम्ही नाथ म्हणजे कसे आहे तर तुम्हाला कल्पतरू पण म्हणता येत नाही, कारण का कल्पतरू फक्त जी जशी वासना होईल तसं देतं. चांगलं मागितलं चांगलं देतं, वाईट मागितलं वाईट देतं. ते एका मनुष्याची कहाणी माहिती आहे ना. कल्पवृक्षातळी बसला, आधी पक्वान्न मागितलं, आमकं मागितलं, तमकं मागितलं, नंतर सहज त्याच्या म्हणत आलं की आता इथं एखादा वाघ आला आणि त्याने मला खाल्लं तर खरंच येऊन वाघ त्याला खाल्लं. तर तसं आहे, म्हणजे जे मागू दे होतं. पण तुम्ही कसं जे भक्ताच्या हिताचं आहे तेच तुम्ही करता. भक्त मागतो ते करत नाही. तुम्हाला परीस म्हणावं तर परीस फक्त लोखंडाचं सोनं करतो, बाकीच्या धातूंचं नाही. पण तुम्ही मात्र जे जे दिसेल त्या सर्वाचं तुम्ही सोनं करता. तर असे तुम्ही आहेत आणि मला म्हणजे खूप आनंद वाटला की तुमचं दर्शन मला झालेलं आहे. मग तिनं आपल्या त्यांच्या चरणावर माथा ठेवला. त्यांचं 3 रात्री तिथं ते वस्तीला राहिले. त्यांना भोजन अन्नपान आदी सगळं, भूषणं वस्त्र आसन वसन सगळं काही दिलं. 3ऱ्या दिवशी ते गेले 3 जण आणि सगळं राज्य, तो राजा, मैनावती आणि बाकीचे मंत्री आणि सगळं कटक म्हणजे एक समूह त्याला द्वाराबाहेर सोडायला गेला. सगळ्यांनी त्यांच्या पायावरती मस्तक ठेवलं आणि मच्छिंद्रनाथाने आशीर्वाद देऊन गावोगावी मुक्काम करत ते आता जगन्नाथ क्षेत्री आलेले आहेत. तेथे करुणी उददी स्नान जगन्नाथाचे घेऊन दर्शन, 3 रात्री तेथे राहून तीर्थविधी सारला तो. तेथून निघून पुनम मार्गे गमन करत त्या मग योगी, तो सौराष्ट्र ग्राम मुक्काम प्रसंगी जाऊन तेथे राहिले. रात्रक्रमोणी जैसी तैसी 2ऱ्या दिवशी मित्र उदयासी, गोरक्ष सावरुणी भिक्षा जोडीसी भिक्षे लागी प्रवर्तला. भिक्षा मागोनी सदनो सदनी परमश्रमोनी आला सदनी, तो येरीकडे व शिबिरस्थानी शैनी असे मी नानाथ. तो मच्छिंद्रनाथाने उठवून बसविला शौचा कारण, तो ते संधित भिक्षा मागून गोरक्षनाथ पातला. ग्रामात हिंडता सदनो सदनी श्रम विटला असे म्हणी, तो येताची स्वस्थानी श्रमोनी मच्छिंद्रनाथ बोलतसे.
म्हणे गोरक्षा मीनानाथ शौचासी बसविला आहे गल्लीत, तरी त्यासी तू प्रक्षाळून त्वरित घेऊन येई पाडसा. ऐसे बोलता मीनानाथ मच्छिंद्रनाथ भिक्षाजोळी ठेवून तेत, लक्ष्मी पातला मीनानाथ गल्ली माझी जाऊन या. तो मीनानाथ परमाज्ञान हस्तपाद भरले विष्टेने, अंग व्यक्त गोरक्ष विष्टा पाहून परमचित्ती विटला असे. मनात म्हणे मच्छिंद्रासी की परम असे विवसी, विषय उपद्रव संन्यासासी व्यर्थ कायसा पाहिजे. की कबरी भारा विण बोडकी, कुंकू कटा टोप उडकी, तेवी मच्छिंद्र म्हणी उपद्रव शेकी, आज काय सुचला हो. जन्मांदासी आवनी तोची संसार रक्षिकानी, निगडी मनुष्या षड्रासनी कटा टोप कायसा. की परम भ्याड सोडी सदन, शस्त्र संभारा परिसंगोपन, त्याचे काय आसन वसन त्या वस्त्रभूषण कायसा. की राणीचे रान सावध उत्तम, द्रव्य देऊन त्या करावे शांत, तेवी ते निस्पृह विषय अत्यंत गोड काहीच वाटेना. ऐसे बोलणी गौरनंदन मीनानाथा ते करी कवळून, दृष्ट करी मच्छिंद्रा कारण उचलून या ते दवा. विष्टे व्यक्त मीनानाथ पाहुणे मच्छिंद्र बोलत, म्हणे गोरक्षा सरत्यात धुवण्या आणि बाळका. अवश्य म्हणून गोरक्षनाथ तैसाच उठोनी सरते जात, संचार करता सरतेत तो उत्तम खडक देखिले परी एकांत स्थान, मनात म्हणे न्यावे धुवून परी आंतरबाह्य मळीने उठून नाता लागी दाखवू. ऐसे विचारून चित्तात पदी धरला मीनानाथ, खडकावर आपटून त्वरित गत प्राण पै केला. सरते उदकासे अपार त्यात प्रवेश ते झाले रुधिर, मग ते सर्व अपाळ जलचर भक्ष म्हणून धावले. मच्छ मगरी कबंध देही, मग तळपती त्या प्रवाही, तया अपार जलचरे पाहून डोई, मनात म्हणतसे गोरक्षक. म्हणे जीव गेला मीनानाथ तरी त्याचे घालो सदावर्त, एका जीवावरी तृप्त होत आहे तर जीव सकळ हे. ऐसा विचार करून मनी त्वचा घेतली काढोनी, रती मांस तुकडे करुणी जळजरा ते ओपितसे. उरल्या असती त्या जळात टाकून तेथून उठला नाथ, वर त्या जळा नसे अंत असती तळी व्यक्त झाल्या ती. ऐसे करता गौरनंदन मांस ते सर्व गेले आटून, मास सरले आतडे पूर्ण जळजरा ते भक्षविले. एक त्वचे रहित भाग काही न ठेवी वर त्या व्यंग, खडके पवित्र करुणी चांग त्वचा घेऊन चालला परतो सदनी. तो शिबिरी नसे मच्छिंद्र मुनी, शांभवी अर्था बाजार भुवनी संचरला से महाराजा. तो येताची तेथे मच्छिंद्रनाथ ताना पसरी प्रावरणी त्वचेत, मित्र रश्मी पाहुणी वात सुकवा वया घातले. तो येरीकडे मच्छिंद्रनंदन शांभवी आलासे घेऊन, कंथा कुतका सिद्ध करून आसनावरी बैसला परी गोरक्षा ते, म्हणे बारे कोट मीनानाथ, एरे म्हणे धुवनी त्या ते स्वच्छ आणले महाराजा. मच्छिंद्र म्हणे आणले परी कोठे ठेविला न दिसे नेत्री, एरी म्हणे ताना प्रावरी सुकू घातला महाराजा. म्हणे मच्छिंद्र काय बोलसी घातला सुकवायचे म्हणसी, एरी म्हणे की असत्य तुम्हासी भाषण माझे वाटतसे, तरी बाहेर शीघ्र येऊन स्वचक्षुने पाहावी लोकून. ऐसे बोलता मच्छिंद्रनंदन त्याची क्षणी बाहेर येतसे. म्हणे कोठे रे मीनानाथ परी पाहता, म्हणे ताना प्रावरणाते न्याहाळूनी पाहता देखे त्वचे ते, मग धरणी अंग सांडितसे. तेथून निघाले जगन्नाथपुरीला आले. तिथं 3 दिवस राहिले. तीर्थविधी काय असत तो सगळा केला. समुद्रात आंघोळ केली आणि पुढं गेले. पुढं आले सौराष्ट्रामध्ये म्हणजे गुजरातमध्ये. तिथं काही रात्री क्रमिल्या. दुसऱ्या दिवशी उठून गोरक्षाला गेले भिक्षा मागायला. गोरक्ष एक तर सदनोसदनी भिक्षा मागून गावभर फिरून गोरक्ष असे दमलेले होते. आले आपल्या झोपडीमध्ये किंवा जिथं बाहेर कुठं राहिले होते तिथं. तर म्हणे मच्छिंद्राने सांगितलं की मीनानाथाला शौचाला बसवलंय गल्लीमध्ये, त्याला म्हणे तू धुवून आण म्हणे. एक तर आधी गोरक्ष कंटाळलेले, त्यात याने आल्या असलं काम सांगितलं. तर म्हणे काय म्हणे हा नाथ आहे, माझा गुरु आहे म्हणे, आणि ह्याला हे काय ह्या विषय वासनेने व्यापलंय म्हणे, काय मला समजतच नाही आहे. जाऊन गेले गोरक्षाला बघायला. तर ते गोरक्ष लहान, त्या सगळं अंग विष्ठेने भरलेलं. तर त्यांना असं घाण वाटली, किळस वाटली आधी एकतर. तसाच खांद्याला धरून उचलला आणि मच्छिंद्रा पुढं आणून दाखवला. तर मच्छिंद्र म्हणे जा नदीमध्ये त्याला चांगला व्यवस्थित धुवून आण. अवश्य म्हणून घेऊन गेले. एक तर मनामध्ये आधी झालंच होतं की
कसा आपला गुरु ह्याच्यामध्ये अडकलेला आहे की जसं एखादी बोडकी बाई आहे आणि ती कुंकू शोधते लावण्यासाठी, तसे हे स्वतः विरक्त आहेत आणि हे त्या मुलाच्या ह्यात का अडकलेत. किंवा एखादा निगडी मनुष्य षड्रासनी, निगडी म्हणजे एखाद्याला बांधलाय, बंधनात घातलाय, त्याला षड्रासन म्हणजे सगळे अन्न चांगलं घालून काय फायदा आहे. किंवा त्याला एखादा पळपुटा भ्याड आहे, घरातनं पळून गेला आणि मग ते शस्त्र सांभाळण्याची, याची शस्त्र सांभाळीत त्यानं काय फायदा त्याचा. तसं म्हणे ह्या नाथांच्या हे म्हणे आपल्या नाथपंथाला लाज आहे म्हणे ही, ह्यांना काहीच कसं वाटत नाही की ते या मुलाचं हे करतात. आधी राग आला स्वतः डोक्यात, त्यात गुरुनी सांगितलं चांगला प्रक्षाळून आण, चांगला धुवून आण. गेले नदीकाठी घेऊन एकांत जागा बघितली, तिथं कोण नाही, एक खडक होता. मीनानाथाला धरलं तांगड्याला, पाण्यात खळबळलं, आपटलं दगडावर आपटलं, ते बाळ झालं गतप्राण. म्हणे त्यावर रक्त वाहू लागलं. मग ते सगळे जळचर तिथले जे असतात, मगरमच्छ, आणखीन हे मासे आणि कबंद दे, म्हणजे ते मोठ्या शरीराचे कबंद, म्हणजे रामायणात आहे कबंद राक्षसाचा उल्लेख की अति प्रचंड मोठा, तसे मोठ्या मोठ्या शरीराचे मगर आणि मासे आले. आणि मग मनात म्हणे ह्या एकाच्या जीवावरती किती जणांचं पोट भरेल म्हणे, आपण बघूया. आणि सरळ काय केलं, त्यांची त्वचा काढून घेतली आणि सगळे मासाचे तुकडे तुकडे करून जळचरांना घातले, पण त्यांचं तरी पोट भरू दे. मग जळचरांनी ते मांस संपल्यावरती आतडी काढून घातली आणि शेवटी ते आस्ती धुतल्या आणि नदी टाकून दिल्या त्या पाण्यामध्ये. बरं त्या पाण्याला अंत नाही, ते पाणी अतिशय खोल होतं, तिथं त्या तळाशी आस्ती जाऊन बसल्या. मग ते कातडं घेतलं, घरी आणलं आणि वाळत टाकलं दोरीवरती बाहेर. मग मच्छिंद्र आले, ते गेले होते शांभवी अर्थ बाजार भुवनी. आता मला काही त्याचा अर्थ कळला नाही आहे, तर बहुतेक एक तर बाजारात काहीतरी आणायला गेले आहे किंवा त्यांची विद्या सिद्ध करायला गेले आहेत, असं दोन्हीपैकी एक आहे. शांभवी आला असे घेऊन. मग आल्यावर विचारलं, कंदा कुदका सिद्धा करून आसनावर बसला, म्हणजे ते ह्यालाच बसले काहीतरी एक व्रत करायला. आणि म्हणे गोरक्षाला विचारलं की मीनानाथ कुठे, तर म्हणे घातलाय सुकायला बाहेर. अरे म्हणे काय बोलतो, असं सुकायला घालतात का लहान मुलाला. म्हणे मी कधी असं ते भाषण करत नाही, तुम्ही बाहेर जाऊन बघा सुकायला घातलं की नाही. बाहेर गेले आणि बघितलं ती कातडी वाळत घातलेली आपल्या मुलाची, आणि त्याने धरणीवरती अंगश टाकून दिलं. म्हणे आहारे काय केले, बाळ माझे कैसे मारविले, अंगधरणीवरी टाकले वरी लोळे गडबडा. आहा आहा म्हणूनी मृत्युका उचलो निघाली वदनी, आणि वक्षस्थळा पिटूनी शोक करती आक्रोसे. परममोहे आरंभळत उठो उठोनी त्वचा कवळीत, हृदय लावणे आठवीत बाळकाच्या गुणाते. आहा मी तुझा असे जनक, परमशत्रू होतो एक, जन्नीचे तोडूनी बाळक तुझा आणले कैसे म्या. म्हणे आहारे मीनानाथा मत सांडूनी गेला असे आता, एकटा परदेशी सोडून तत्वता मार्ग मिळाला तुझं केवी. आता तू ते किलोत्तळा कोठून पाहिलं मुख कमळा, आहा तुझी या कपिला गळा कैसा येथे आणूनी. बाळका स्त्रियांचे राज्यात बुबुक्कारे पावशील मृत्य, म्हणून बारे तुझसी येथे रक्षणाते आणले परी तुझ निश्चिती, कृतांत झाला गोरक्षजती. ऐसे मुनी धरणी प्रती अंग टाकी धडाडून, पुन्हा उठे मच्छिंद्रनंदन त्वचा हृदयी धरी कवळून. म्हणे बाळा तुझ समान पुत्र कैसा बजा आता, आहा बाळाचे चांगुलपण मज भासत से जैसा मदन. आहा बाळाचे उत्तम गुण कोण आरती वर्णू मी, बाळा लोटली वर्षेतीन परी काय सांगू तुझे मंजूळ बोलणे. आहा ताता ऐसे म्हणून हाक मारित होतासी, बारे तनु असता कोवळी परी शयनी हुनी उठसी उशक्काळी. माता ठेवणी मम पद कमळी, अहो ताता ऐसे म्हणसे तू. बातू वसत होतासी मम शेजारी, मर्यादा रक्षित होतासी अंतरी. अरे कठीण वाग उत्तरी, शब्द व्हायला नाही म्या. बारे भोजन करता ताटी, चतुरपणाची परम हातवटी. आपले पुढे ठेवणी दृष्टी, ग्रास घेशी बाळका. आरे आहा मीनानाथ बाळा, परमज्ञानी वाचा रसाळा. लिप्त कदा नव्हेसी मळा, शुद्ध मुख कमळा मिरवीसी. आहा बारे चक्षुघ्राण, कधी न पाहिले तुझे मळीन. आजी तुझे अंग वेष्टन कैसे अमंगळ जावया. बारे कधी मध वाचून न राहसी एकांतपण, आजीचे दिनी शयनी मध सोडणं कैसा परत गेलासी. बारे माय तुझी किलोतळा, तिचा कधी न पासे लळा. आसनी शयनी मध पासनी बाळा, पहिलं झाला नाहीस तू. तरी ऐसे आसून तुझे मनी, आजी मज गेलासी त्वा सोडूनी.
आहा एकदा येऊन यावनी मुखदावी मज बाळा. ऐसे मुन्नी मच्छिंद्रनाथ हंबरडा गाई सम फोडत. आहा माझा मीननाथ कोणी दाखवा म्हणतसे. भूमी लोळे अश्रू नयनी नेत्री ढाळतान समाये पाणी. वक्षस्थळाधी पिटवून यावनी दाखवा म्हणे मीनानाथ. ऐसे म्हणून आक्रंदत ते पाहुणे गोरक्षनाथ. मनात म्हणे अद्यापि भ्रांत गेली नाही श्री गुरुची. मग पुढे गोरक्षनाथ होऊन म्हणे महाराजा का घेता अज्ञानपण. तुम्ही कोण कोणाचा नंदन करता रुदन त्यासाठी. अहो पुरते पाहता कोण मेला अशाश्वताचा बहार हरला. शाश्वत अचळ आहे बोला कदा काळी न मरेतो. अहो तुमचा मीनानाथ नामधारी असे त्यात. जो कदा न मरे योजिल्या घात आहे शाश्वत महाराजा. तो कदा न मरे शस्त्रघातानी त्यातेन जाळी कदा वन्नी. अनिळ न शोषीन बुडवी पाणी शाश्वत चिन्नी नांदतसे. ऐसे बोलता गोरक्षक परी कदा न सोडी शोक. आहा आहा मीनानाथ म्हणून आक्रंदे धरणीये. ऐसे आग्रहाचा अर्थ ते पाहुणे गोरक्षनाथ संजीवनी मंत्राप्रत स्मरण करता पै झाला. तरी कवळुनी भस्मची मुठी संजीवनी मंत्र जपे ओठी. तुचे प्रति सोडता झाला मुष्टी मीनानाथ उठला असे. जेव्हा त्यांनी ती त्वचा वाळात घातलेली बघितली आणि ती हृदय धरून ते गाडापाडा लोळायला लागले. मच्छिंद्रनाथ तोंडात माती घालायला लागले आणि आहा आहा माझ्या मीनानाथा कुठं गेलास. मला सांडून कसा गेलास. मला एकट्याला परदेशी कसं ठेवलंस असं म्हणते शोक करायला लागले. आता तुझी आई तुझं कसं तोंड पाहिल. अरे मीच तुझा गळा कापला. मीच त्यानं ह्याला सांगितलं गोरक्षाला की त्याला धुवून आण. आता त्या स्त्री राज्यात मारुतीच्या बुभुक्काराने तू मरशील म्हणून तुला मी इकडं घेऊन आलो. पण इकडं तुझा काळ हा गोरक्ष झालेला आहे म्हणे. आता काय करायचं. बाळा 3 वर्षाचा छोटासा बाळ तुला आईची माया माहीत नाही. तू मलाच धरून होता पकडून होता. तुझ्या मंजू शब्दाने मला आहो तात म्हणायचा. सकाळी तू लवकर उठायचास. लहान वय असून देखील तू मला आहो तात म्हणून मंजूळ हाक मारायचास. माझ्या पायावरती तुझं मस्तक ठेवायचास. आपली मर्यादा राखून असायचास. असं बाळक काही आता पुन्हा मिळणार नाही. भोजन आपण एका ताटी करायचो. तू कधी घाणेरडा राहत नव्हतास. कधी तुझ्या नाका तोंडाला खरकट सुद्धा लागितलेलं मी बघितलं नाही. आणि आज मात्र तुला एकदम विष्टीत कसा काय भरला म्हणे तू. आणि मी पण सांगितलं की याला धुवून आण आणि आज बारे तू मला सोडून गेलास. असं म्हणून गाई समान ते हंबरडा फोडून भूमीवर लोळू लागले. मग गोरक्ष म्हणे काय हा माझ्या गुरुला म्हणे मोह अजून सुटलाच नाही म्हणे. अजून म्हणे याच्यामध्येच राहिलेला आहे अज्ञानामध्ये. मग तो त्याला बोध करायला लागला गुरुला की अहो कोण मेला. कोण तुमचा मुलगा. कोण तुम्ही. सगळं अज्ञान पण आहे. तो मेला तो अशाश्वत होता. अशाश्वताचा भार कमी झाला आपल्यावरचा. नश्वर देह होता तो. पण जो आहे तो तुमचा मीनानाथ सगळीकडे भरलेला आहे. तो जिवंत आहे आत्मा. तो शस्त्राने मरणार नाही. अस्त्राने मरणार नाही. त्याला अग्नी जाळू शकत नाही. वारा शोषू शकत नाही. पाणी बुडवू शकत नाही. असा तो तुमचा मीनानाथ आत्मारूपी आहे. पण ते काय आपला हट्ट सोडत नव्हते. रडणं सोडत नव्हते. शेवटी गोरक्षनाथाने संजीवनी मंत्र म्हटला आणि तिची मोठी भस्माची मोठी घेऊन त्या कातड्यावरती टाकली. त्याच्याबरोबर ती मीनानाथ उठले. उठताची मीनानाथ मच्छिंद्राचे गळा पडत. मच्छिंद्र पाहुणे हृदयात परम मोहे धरतसे. चुंबन घेऊन म्हणे बाळा कोठे गेला होतासी खेळा. मज टाकून विनय स्थळा गमन केले होते की. ऐसे म्हणणी जैसे तैसे तोही असत पावला दिवस. दुसऱ्या दिवशी मीनानाथास घेऊन इथे चालले. मार्गी लागता त्रिवर्ग जाणं. गोरक्ष करता झाला बोलणे म्हणे हे महाराज मच्छिंद्रनंदन चित्त द्यावे मम बोला. तुमचा प्रताप पाहता आहुनी निर्जीवा जीववाल वाटे मनी. ऐसे असता सुता लागुनी रुदन केले हे कैसे. तर हे रुदन करावया कारण काय होते बोला वचन. ऐसे मीनानाथ सहस्रावधीने संजीवनी ते निर्माल. तर हे आश्चर्य वाटते मनी स्वामी पडले शोक रुदुनी. की चिंता हारक चिंतामणी तोची चिंते माझी पडियेला. ऐसे ऐकून मच्छिंद्रनाथ म्हणे तुवा मारिले की मर्थ. एरू म्हणे मोह भावार्थ तो पाहावया तुमचा. तुम्ही वैराग्यशील म्हणविता तरी माया लंगुनी व्हावे परता. आशा मनशा तृष्णा ममता लिप्त नसावी शरीराते. ऐशा परीक्षा भावनेसी
म्या मारले मीनानाथासी, परिप्राज्ञिक तुम्ही सर्वज्ञ राशी, हृदन कासया केले जी. एरी म्हणे वत्सा ऐक, तू माझा शिष्यास शियक, तरी म्याही परीक्षेचे कौतुक बाळा तुझे पाहिले असे. बारे आशा तृष्णा मनशा कामना, काम क्रोध मद मत्सर वासना, हे मोह मांजुसी माया सदना, नांदणुकी करतात. तरी तुझ्या ठाई माया लेश, आहे की नाही महापुरुष. हे पावया रुदनास, आरंभिले म्या पाडसा. आम्ही अलक्ष रूपी पाहणे, आणि विज्ञान ज्ञानाने विवरणे, याची कौतुके जाणपणे. पाहिले म्या पाडसा, बारे शाश्वत अशाश्वत, तुझं कळाले की नाही होतो या भ्रांतीत. तयाची परीक्षा हृदननिमित्त, तुझी घेतली पाडसा. बारे आता तुझे वयसपण, समूळ आजी झाले हरण. पयतो याचेनी कारण, हंस पुरुष मिरवीसे. पयतो याचेनी कारण, हंस पुरुष मिरवीसी. ऐसे बोलता गुरुनाथ, गोरक्ष चरणी माथा ठेवित. म्हणे महाराजा तुम्ही सनात, या देहासी पै केले. ऐसे बोलणी वाग उत्तर, पुढे गमते मार्गापर. मुक्काम मुक्कामी ज्ञान विचार, गुरु शिष्य करताती. असं या परी करता गमन, पुढे कथा येईल वर्तून. नरहरिवंशी धुंडी नंदन, तोच या श्रोती याते सांगेल. तरी पुढील अध्यायी कथा राशी, पुण्यपर्वत पापनाशी. श्रोते स्वीकारुणी मानसी, अवधानिया बैसावे. तरी नरहरिवंशी धुंडी सूत, तुमचा आहे शरणांगत. मालू नाम त्याचे ठेविले सत्य, तो कथा सांगेल तुम्हासी. स्वस्ती श्री भक्ती कथा सार, संमत गोरक्ष काव्य किमयागार. सदा परिसौत भाविक चत्र, द्वाविंशतितम अध्याय गोढा. श्री कृष्णार्पण नमस्तु. शुभम भवतु. आता याच्यामध्ये मीनानाथाला जिवंत केल्यानंतर तो उठून बापाच्या गळ्यामध्ये पडला मच्छिंद्राच्या, आणि त्याचं चुंबन घेऊन म्हणले, बाबा रे कुठे गेला होतास खेळायला मला टाकून. असं करता करता तो दिवस संपला. मग दुसऱ्या दिवशी मीनानाथाला परत खांद्यावर घेऊन त्रिवर्ग चालला. मग एका ठिकाणी मच्छिंद्रनाथ म्हणाले की तुम्हाला सगळं माहिती आहे, तुम्ही सगळं जाणता. या पृथ्वीवरती कुठल्या कार्यासाठी तुम्ही जन्माला आलात हे तुम्हाला माहीत आहे. आणि असं असताना किंवा शाश्वत अशाश्वत सगळं तुम्हाला माहीत असताना महाराजा तुम्ही हा शोक का केला. अहो तुम्ही मनात आणलं असतं तर याच्यासारखे शेकडो मीनानाथ जन्माला घालू शकला असतात संजीवनी मंत्राने. त्यानं तुम्ही हे करू शकला असतात. पण तुम्ही रुदन का करत बसला हे मला प्रश्न पडला आहे. तुम्ही स्वतःला वैराग्यशील म्हणवता, पण पुत्राच्या मोहात तुम्ही का अडकला. मग मच्छिंद्र तर मी तर म्हणे तू का मारलंस म्हणे मीनानाथाला. तर म्हणे मी तर तुमची हे बघत होतो की या माया मोहातून तुम्ही अजून बाहेर पडलात का नाही, का अजून तुम्हाला आशा तृष्णा मनीषा कामना काम क्रोध मद मत्सर वासना हे सगळं तुमच्याकडं अजून आहेच मोह मांजूसाला, असेच तुम्ही वागताय म्हणे. तर म्हणे बाळा रे मी पण तुझी परीक्षा बघत होतो, म्हणून म्हणे मी त्याला मारला मीनानाथाला. का मारले मीनानाथाशी, तर तुम्ही किती प्रज्ञावंत सर्व राशी आहे, तुम्हाला सगळं माहिती, तुम्ही रडता हेच मला बघायचं होतं. तर म्हणे बाळा तू पण माझा शिष्य आहे, मला पण तुझीच परीक्षा बघायची होती की तुला शाश्वत आणि अशाश्वत यातला काही फरक कळलाय की नाही. आणि विज्ञान आणि अज्ञान, विज्ञान ज्ञानाने म्हणजे एखाद्या शास्त्रार्थाने काय करता येतं त्या गोष्टीला, हे मला तुझी परीक्षा करायची होती. मग गोरक्षाने त्यांच्या पायावर मस्तक ठेवलं. म्हणे तुम्हीच तर मला हो लहानाचं मोठं केलं. मग नाथ म्हणतात अरे आज तुझं कळलं म्हणे, काका काका पिका पिका किंवा जसं ते हंस हे करतो ना, नीर क्षीर विवेक म्हणतो आपण, की दूध आणि पाणी एकत्र घेतलं तरी हंस फक्त त्यातलं दूध शोषतो, पाणी खाली राहतं. तसं म्हणे तू ज्ञान घेतलेलं आहेस ते आज मला दिसलं. मग पुन्हा ते म्हणे अहो तुम्हीच मला बनवलंय, तुम्हीच माझे तात आहे. आणि मग ते पुढच्या मार्गाला लागले. अशा रीतीने इथे हा अध्याय संपला. आणि नरहरी वंशात जन्मलेला धुंडी सूत यांचा मुलगा ज्याचं नाव मालू आहे, त्याने आता पुढच्या अध्यायामध्ये रसाळ कथा ऐका असं सांगितलेलं आहे. आणि इथे हा 22वा अध्याय समाप्त झालेला आहे. शुभम भवतु. श्री कृष्णार्पण नमस्तु.